कारण माझ्यासाठी वेळ तुमच्यावर पण येतो. मी लय पुढचा आहे म्हणून मी मधीच फासा टाकला. डुक्कर धराचा फासा आमच्या जो पण आहे. उंदराला मोरकी घालणे कळतं का तुला? उंदराला मोरकी घालणे तुला नाही कळायचं बाळा, तू लय चूक केली. आणि डुकराला सुद्धा फासा टाकतो, वरच्या पाखराच्या लांबूनच मोजितो. तू उगत तुला माहित नाही आणखीन रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे. तू बघ आता काय होत आहे पुढं. यासाठी चौकशी मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी फक्त तेवढ्यावर ठाण. आमच्या कोर्टात जनतेच्या सत्य न्याय झालेला आहे. आम्ही फक्त सांगितलं असं असं कळालंय, चौकशी करा. प्रतिष्ठा प्रशासनाची, गृह मंत्रालयाचे, पोलिसांचे ठेवायचे असले तर ते सत्याला जाणार, ठेवायचे नसते तर जाणार नाही. आम्हाला माहित नसतं तर आम्ही काय म्हणलो असतो? आम्ही फक्त म्हणलो होतो असं असं कानावर आले आणि चौकशी करा. निघालं खोटं खरं, आम्हाला माहित नव्हतं. इथं सगळ्या लोकांना माहित. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहे याची महाराष्ट्र वाट बघणार आहे. पोलीस प्रशासन काय करतंय, गृह मंत्रालय काय करतंय याची लोक वाट बघणार. पाटील, पंकजा मुंडेंनी एसपींना काल फोन केलाय आणि जरांगे पाटलांची सुरक्षेची काळजी घ्या असं सांगितलं. कुणी? पंकजा मुंडेंनी. पंकजा मुंडेंनी काय सांगितलं? ज्याला एसपीला फोन केलाय आणि जरांगे पाटलांची काळजी घ्या, सुरक्षेची काळजी घ्या असं सांगितलं. नाही, मला नव्हतं माहिती. पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं हे मला नव्हतं माहिती. परंतु ठीक आहे ना, त्यांचं वाटलं असेल त्यांना लगेच सांगावं, चांगली गोष्ट. पंढरपूरमध्ये मराठा आंदोलक आणि समोर नाही असं काय. हे बघा, मी शांततेचे प्रत्येकाला आव्हान केले. मी तुम्हाला मोठं करतो, चांगलं करतो, थोडे दिवस दम धरायला लागत असतो. सैन्य आधी सुखी समाधानी बळकट झालं पाहिजे. आधी आरक्षणात जाऊ द्या, नोकऱ्या मिळू द्या, चांगले शिक्षण घेऊ द्या, जरा मजबूत समाजाचे लेकर समाज होऊ द्या, आणि मग बेडानं काय बेडायचं. आणखीन आपल्याला मिळायचंय त्यांना मिळालेलं आहे. आणि तुम्ही काय करता पोरो, ते असले बांडगे बुंडगे यांच्या पुढे आरडाता आणि मग यांचं नाटक फक्त संरक्षण लागायपुरते. तुमच्यामुळे घेण्याने संरक्षण लागत त्यामुळे गप राहणार. आधी बळकट हो, ते बी कुठं जाणार नाहीत, आपल्याला कुठं जायचं नाही. दम धरायचा आधी आपल्याला मिळायचं राहिलंय, त्यांना मिळालंय म्हणून ते बोलतात. बोलले काय होतं बोलून द्या. फक्त ध्यानात ठेवायचं, क्षत्रिय मराठा विसरत नसतो. डोळ्यातला राग दिसू द्यायचा नाही. याला म्हणते गेम टाकणं. फिट्ट पाहिजे, फिट्ट पाहिजे, सोडून तर द्यायचं नाही. रोज तर कमी होत द्यायचं नाही, डोळ्यातला राग दिसून द्यायचा नाही, पण सुट्टी द्यायची नाही. टप्प्यात आला की कार्यक्रम. त्याच्यामुळे थोडं थांबा, धीर धरा, शांत राहा. माझी विनंती सगळ्याला, मराठा समाजाला. मी व्यवस्थित करतो सगळं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.